अर्चना आज 4 वर्षानंतर परदेशातून भारतात येणार होती. तिचे माहेर भारतातच होते, तर ती अमेरिकेत वास्तव्यास होती. पण एवढ्या वर्षानंतर माहेरी येताना देखील तिचे मन उदास झाले होते. जशी ती घराच्या दिशेने वळाली, तिच्या डोळ्यांसमोर सगळ्या जुन्या आठवणी तरळू लागल्या. ज्या ठिकाणी तिचे बालपण गेले, आज एवढ्या वर्षानंतर ते ठिकाण पाहून ती भावूक झाली. तिच्या मनामध्ये बालपणीच्या आठवणींनी गर्दी केली होती. ती घरासमोर आली, तिने घराची चौकट पाहिली, तेव्हा तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी त्याच घराच्या चौकटीतून ती आपल्या पतीसोबत बेइज्जत होऊन बाहेर निघाली होती. 4 वर्षांपूर्वी जेव्हा अर्चना प्रशांतसोबत कोर्ट मॅरेज करून घरी आली होती, तेव्हा तिच्या भावाने म्हणजे अविनाशने दोघांनाही खूप शिवीगाळ केली आणि तिच्याशी असलेले सर्व संबंध संपवले आणि आईवडिलांना सुद्धा सक्त ताकीद दिली होती की यापुढे अर्चनासोबत कोणाचे काहीही संबंध असणार नाहीत. ती आपल्यासाठी मेली आहे आणि आपण तिच्यासाठी. तिचे आईवडील जे तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे, आपल्या मुलापेक्षा मुलीला वर ठेवायचे, पण त्यांच्या एकुलत्या एक मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे त्यांना समाजात तोंड दाखवणे मुश्किल झाले होते. त्यामुळे ते गप्प होते आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कोणीही अर्चनाची साधी चौकशी करण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणि ह्यामागे भावाचे देखील एक असे कारण होते की त्याला आपल्या बहिणीचे लग्न त्याच्या बॉसबरोबर लावून द्यायचे होते, जेणेकरून त्याला लवकरात लवकर प्रमोशन मिळू शकेल. पण अर्चनाने हे पाऊल उचलल्यामुळे त्याचे सगळे मनसुबे उद्ध्वस्त झाले आणि ह्या गोष्टीमुळे अर्चनाचे माहेरच्यांशी असलेले संबंध तुटले. पण 2 दिवसांपूर्वी जेव्हा तिच्या भावाचा फोन आला, तेव्हा जुन्या गोष्टींची कटुता पुन्हा तिच्या मनात निर्माण झाली. अर्चना म्हणाली, दादा, आज तुला इतक्या वर्षानंतर माझी आठवण कशी आली? हे बघ, आता मलाच तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. तेव्हा पलीकडून तिचा भाऊ अविनाश म्हणाला, हे काय अर्चना, तू अजूनही माझ्यावर नाराज आहेस का? इतक्या वर्षांनी भावाचा आवाज ऐकून अर्चनाचे मन गहिवरून आले आणि डोळ्यातून पाणी वाहू लागले. फोनवर मागे अर्चनाला काही विचित्र आवाज येऊ लागला. तो हृदय पिळवटून टाकणारा आवाज कदाचित तिच्या आईचा होता. काही क्षण शांत राहिल्यानंतर तिचा भाऊ म्हणाला, अर्चना, मला ठाऊक आहे तुला माझ्याशी बोलायचे नाही, पण मी तुला यासाठी फोन लावला होता की आपल्या बाबांचे निधन झाले आहे आणि 1 आठवड्यानंतर त्यांचा 13वा आहे. जर शक्य झाले तर ये, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून अर्चनाचे हृदय क्षणभर बंद झाले होते आणि तिने फोन बंद केला. इतक्या वर्षांनी माहेरहून फोन आला, तो सुद्धा वडिलांच्या मृत्यूची बातमी घेऊन. पण अर्चनाला हे समजत नव्हते की तिची आई असे विचित्र प्रकारचे आवाज का काढत होती. काही वेळाने तिचा नवरा प्रशांत घरी आला, तेव्हा अर्चनाला रडत असल्याचे पाहून तो चकित झाला आणि म्हणाला, काय झाले अर्चना, सर्व काही ठीक तर आहे ना? अर्चना म्हणाली, अविनाशचा फोन आला होता. बाबा हे जग सोडून गेले आहेत. हे ऐकताच प्रशांतने अर्चनाला दिलासा दिला आणि तिला शांत केले. अर्चना म्हणाली, आपल्याला आजच निघावे लागेल. यावर प्रशांत म्हणाला, पण अर्चना, माझ्या ऑफिसमध्ये ऑडिट चालू आहे, त्यामुळे मला येणे शक्य नाही. अर्चना म्हणाली, बरं ठीक आहे, मी आज संध्याकाळच्या फ्लाईटने भारतात जात आहे. प्रशांत म्हणाला, पण अर्चना, तू एकटी कशी जाशील? अर्चना म्हणाली, तुम्ही काही काळजी करू नका, मी माझ्या मैत्रिणीला फोन करेन, ती मला एअरपोर्टवर घ्यायला येईल. प्रशांत म्हणाला, मग ठीक आहे, मी तुझे तिकीट बुक करून देतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव की तिथे जास्त वेळ थांबू नकोस, लवकर येण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर ठीक आहे असे बोलून अर्चना संध्याकाळच्या फ्लाईटने निघाली. ती विमानात बसली, पण राहून राहून तिला वडिलांची आठवण आणि आईची काळजी वाटत होती. मग तिला लहानपणीच्या आंबट गोड आठवणी आठवू लागल्या. तिला आठवले की कशा प्रकारे तिचे वडील तिच्या लहान मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायचे. जेव्हा बहीण भावांमध्ये भांडणं व्हायची, तेव्हा आई वडील नेहमी अर्चनाचीच बाजू घेत होते. पण असे काय झाले की? हा विचार करता तिच्या कानांवर आवाज पडला की फ्लाईट नागपूरला पोहोचणार आहे, कृपया तुमचा सीट बेल्ट बांधा. हे ऐकताच अर्चनाच्या डोळ्यांमध्ये चमक आली. पण त्यानंतर 4 वर्षांनी घरी परतल्याचा आनंद वडिलांच्या निधनाच्या दुःखाने ओसरला. ती जशी एअरपोर्ट बाहेर निघाली, तेव्हा तिने पाहिले की तिची मैत्रीण प्रिया
हाताने इशारा करून तिला आपल्याकडे बोलवत होती. अर्चना आणि प्रिया खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, ज्यांनी बालपण एकमेकींसोबत घालवले होते. पण अर्चना परदेशात गेल्यानंतर त्या वेगळ्या झाल्या होत्या. पण त्या दोघी नेहमी फोनवर एकमेकींची चौकशी करायच्या. अर्चनाच्या लग्नानंतर प्रियाचे सुद्धा लग्न झाले होते. तिचा नवरा डॉक्टर होता. बऱ्याच वर्षांनी आज एकमेकींना भेटल्यानंतर दोघींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. प्रिया म्हणाली, चल अर्चना, गाडीमध्ये बस, आपण आधी माझ्या घरी जाऊयात. अर्चना म्हणाली, अगं प्रिया, मी तुझ्या घरी नंतर येईन, आधी मला माझ्या आईला भेटायचे आहे. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, मी तुला तुझ्या घरी सोडते. प्रियाने गाडी स्टार्ट केली आणि ती अर्चनाची विचारपूस करू लागली. त्या दोघी बोलत असताना प्रवास कसा संपला ते समजलेच नाही. अर्चना म्हणाली, प्रिया, मला या बाजूच्या कोपऱ्यावर सोड, मी स्वतः चालत पुढे जाईन. उद्या भेटू, असे बोलत अर्चना गाडीतून उतरली. पण ती जशी पुढे जायला लागली, तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तिच्या कानामध्ये 4 वर्षांपूर्वी बोलले गेलेले आपल्या भावाचे कडवट बोलणे अजूनही घुमत होते. घराजवळ पोहोचल्यावर आजूबाजूच्या शांततेने तिला संशयात टाकले. तिच्या मनात एक अज्ञात भीती सतावत होती. अर्चना दारावरची बेल वाजवणार होती, पण तेवढ्यात तिने पाहिले की दरवाजा थोडासा उघडा होता. ती दरवाजा उघडून आत पाऊल टाकताच तिला तिच्या आईच्या खोलीतून दारावर ठोठावण्याचा आवाज आला. तेवढ्यात लाल साडी नेसलेली एक तरुणी पाय आपटत त्या खोलीकडे गेली आणि दरवाजा उघडून आत बसलेल्या वृद्ध महिलेवर जोरात ओरडू लागली. काय झाले? असे कोणते संकट ओढावले म्हणून दरवाजा तोडायला निघालीस? तिला पाहून ती वृद्ध महिला घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसली. त्या वृद्ध महिलेचे केस विस्कटलेले होते. तिच्या अंगावर घाणेरडे फाटके कपडे होते आणि शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा होता. हे सर्व दृश्य पाहत दरवाजात उभी असलेली अर्चना खूप आश्चर्यचकित झाली होती. तिची शंका सत्यात बदलली होती. ती आत आली आणि तिने त्या वृद्ध महिलेकडे पाहिले तर तिला खूप मोठा धक्का बसला, कारण ती वृद्ध महिला दुसरी तिसरी कोणी नसून तिची आई होती. आईची अवस्था पाहून अर्चना घाबरली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, कोण आहेस तू आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबरोबर अशा पद्धतीने बोलण्याची? ती म्हणाली, आई, तुला काय झाले आहे? तुझी अशी अवस्था कशी झाली? तेवढ्यात अविनाशसुद्धा त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अरे अर्चना, तू कधी आलीस? अर्चना म्हणाली, दादा, आधी हे सांग, ही कोण आहे जी आईला अपमानास्पद बोलते आहे? अविनाश म्हणाला, अगं, ही तुझी वहिनी आहे, म्हणजे माझी बायको रजनी आहे. अविनाशने रजनीला सांगितले तेव्हा रजनी म्हणाली, अरे चा, मी तर ताईंना ओळखू शकले नाही, कारण मी या आधी त्यांना कधी पाहिले नाही. अविनाश म्हणाला, बरं, आता तुला सांगितले आहे ना की ही माझी बहीण आहे, मग जा अर्चनाच्या चहा पाण्याचे बघ, ती खूप दुरून आली आहे. रजनी स्वयंपाकखोलीत निघून गेली. पण अर्चना आपल्या आईची अशी अवस्था पाहून अजूनही स्तब्ध होती. त्यानंतर अविनाश रडत म्हणाला, बघ ना अर्चना, माझ्यावर कसे एका मागोमाग एक संकट येत आहेत. आधी बाबा आम्हाला सोडून गेले आणि आता आईकडे बघ, तिची कशी अवस्था झाली आहे. अर्चना म्हणाली, पण दादा, आईला काय झाले आहे आणि तू तिला खोलीमध्ये बंद करून का ठेवले आहेस? यावर अविनाश म्हणाला, अगं, आईचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजारी तर ती सुरुवातीपासूनच होती, पण बाबा गेल्यानंतर ती वेड्यासारखी करायला लागली. आता काय सांगायचे तुला? आई अचानक मोठमोठ्याने रडते काय, ओरडते काय, जेवण केले तरी विसरते की तिने जेवण केले आहे. कधी कधी तर दिवसातून 4-5 वेळा आंघोळ करते आणि आंघोळ केल्यानंतर कपडे न घालताच बाहेर येते. आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा ती तिच्या हाताला येईल त्या वस्तू आम्हाला फेकून मारू लागली. मग आता तूच सांग, आम्ही तिला खोलीमध्ये बंद करणार नाही तर मग काय करायला हवे होते? अर्चना म्हणाली, दादा, मला आईला भेटायचे आहे. अविनाश म्हणाला, हे बघ अर्चना, आईला भेटायला जाऊ नकोस, नाही तर ती तुला सुद्धा मारायला कमी करणार नाही. अविनाशने अर्चनाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती तरीसुद्धा आईच्या खोलीत गेली. तेव्हा तिची आई अर्चनाला पाहून ओरडली, जा इथून, कोण आहेस तू? माझ्या जवळ येऊ नकोस. आणि जवळ पडलेला ग्लास तिने अर्चनाला फेकून मारला. आईची अवस्था पाहताच अर्चना सुन्न झाली. तिला समजत नव्हते की तिची अचानक अशी अवस्था कशी झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यानंतर ती हळूहळू आपल्या आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, मी अर्चना आहे, तुझी मुलगी अर्चना. तेव्हा
अर्चनाचा आवाज ऐकताच आई काहीशी शांत झाली. अर्चनाने पाहिले की तिच्या आईच्या चेहऱ्यावर आणि हातांवर काही निशाण आहेत. त्यामुळे तिच्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले. तेव्हा तिची आई म्हणाली, मला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे. अविनाश म्हणाला, पाहिलेस का तू, ही जेवण करून बसली आहे तरीसुद्धा जेवल्याचे तिच्या लक्षात राहिलेले नाही आणि मग म्हणते की मला कोणी खायला दिले नाही. अगं सकाळपासून तिने 2 वेळा जेवण केले आहे. अर्चना म्हणाली, अरे मग काय झाले दादा, आईला पुन्हा एकदा भूक लागली असेल. असे बोलत अर्चना पटकन स्वयंपाकघोलीत गेली आणि तिने आईच्या आवडीची मेथीची भाजी आणि भाकरी बनवली आणि खूप प्रेमाने तिला स्वतःच्या हाताने भरवू लागली. थोडेसे प्रेम मिळाल्यानंतर आई एकदम शांत झाली आणि पोटभर जेवण केल्यामुळे आज तिला खूप आनंद झाला होता. पण आई काहीही बोलू शकत नव्हती. आईकडे पाहून अर्चना पटकन बाहेर आली आणि रडू लागली. तिच्या आईशी अशी अवस्था तिला सहन होत नव्हती. तेवढ्यात तिचा भाऊ बाहेर आला. तेव्हा अर्चनाने त्याला विचारले, दादा, तू आईला डॉक्टरांना दाखवले नाहीस का? अरे आईची तब्येत खूप बिघडली आहे, तिच्यावर वेळेत चांगले उपचार व्हायला पाहिजेत. तेव्हा अविनाश डोळ्यात पाणी आणून म्हणाला, अगं मी आईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो, पण त्यांनी आईच्या उपचारांचा खर्च खूप सांगितला आहे आणि माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. अर्चना म्हणाली, पण दादा, बाबांनी काहीतरी बचत केली असेल ना? अविनाश म्हणाला, अगं अर्चना, तेच तर सांगायचे होते तुला की बाबांनी त्यांची सर्व बचत FDच्या रूपात केली आणि ती FD आणि त्यांची सर्व जमीन तुझ्या नावावर केली आहे. माझ्या वाट्याला काय आले तर फक्त हे घर आणि त्यांचे दुकान. पण घर आणि दुकान बाबांनी आईच्या नावावर केले आहे. आईनंतर ते माझ्या नावावर होईल. बाबा तर माझ्यासोबत असे वागले आहेत की जणू काही मी त्यांचा कोणीही लागत नव्हतो. असे बोलता बोलता अविनाशच्या मनातील कडवटपणा बाहेर येऊ लागला. आपल्या भावाचे बोलणे ऐकून अर्चना पटकन म्हणाली, मला बाबांच्या प्रॉपर्टीमधील काहीही नको. तू फक्त आईवर चांगले उपचार करून तिचा व्यवस्थित सांभाळ कर. माझी आई व्यवस्थित असली तर मी त्यामध्येच समाधानी आनंदी आहे. अर्चनाचे बोलणे ऐकून अविनाश आणि रजनीच्या चेहऱ्यावर चमक आली. जणू काही त्यांच्या सर्व इच्छा आता पूर्ण झाल्या होत्या. तेवढ्यात अविनाश म्हणाला, अर्चना, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मला ठाऊक आहे की तू एक जबाबदार बहीण आणि मुलगी आहेस. बाबांचा 13वा झाल्यानंतर आपण वकील साहेबांना घरी बोलावून घेऊ. तू प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सही कर. अविनाश आणि रजनीला त्यांचा हेतू यशस्वी होत असल्याचे दिसू लागले. अविनाश मनातल्या मनात विचार करत होता की आता सरसकट दुकान आणि घराच्या कागदपत्रांवर सुद्धा ह्या वेड्या आईचा अंगठा लावून घेईन आणि अर्चना गेल्यानंतर तिला एखाद्या वेड्याच्या इस्पितळामध्ये सोडून येईन. दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्चना तिच्या मैत्रिणीला भेटायला घराबाहेर आली, तेवढ्यात पाठीमागून तिला कोणीतरी आवाज दिला. तिने मागे वळून पाहिले तर शेजारी राहणाऱ्या रत्ता काकी अंगणातल्या कॉटवर बसल्या होत्या. त्यांना पाहून अर्चनाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. लता काकी अर्चनाच्या आईची जवळची मैत्रीण होती. त्यांनी बोलावल्यानंतर अर्चना काही वेळ त्यांच्याजवळ जाऊन बसली. लता काकीसोबत आपल्या आईबाबांविषयी बोलताना अर्चनाचा आवाज रडवेला झाला. लता काकी म्हणाल्या, अर्चना, तुझ्या आईवडिलांसोबत जे काही घडले आहे ते तुझ्या भावाने आणि वहिनीने केले आहे. तुझ्या वडिलांसोबत अविनाशचे सतत भांडण व्हायचे. अगं त्यांच्या भांडणांचा आवाज बाहेरपर्यंत यायचा. सततच्या भांडणांमुळे हळूहळू तुझे वडील आजारी पडू लागले, पण त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुद्धा झाले नाहीत. हळूहळू तुझे वडील अगदी लाचार झाले होते. ती रजनी घरातील सर्व कामे तुझ्या आईकडून एखाद्या कामवाली बाईप्रमाणे करून घेत होती. 2 दिवसांपूर्वीच तर आजूबाजूच्या लोकांनी तुमच्या घरातून मारहाण केल्याचा आणि तुझ्या आईच्या रडण्याचा आवाज सुद्धा ऐकला आहे. हे सर्व ऐकताच अर्चनाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला पटकन तिच्या आईच्या चेहऱ्यावरचे आणि हातावरचे लाल रंगाचे निशाण पडलेले आठवले आणि तिचे मन अस्वस्थ झाले. त्यानंतर लता काकी म्हणाल्या की अविनाश आणि रजनी तर तुझ्या आईला घराबाहेर सुद्धा येऊ देत नाहीत. जर ते कुठे चाललेच तर घराला बाहेरून कुलूप लावून जातात आणि अशा परिस्थितीत तर चांगला माणूससुद्धा वेड्यासारखा करतो. हे सर्व ऐकताच अर्चनाने तिच्या मैत्रिणीच्या घरी न जाणेच योग्य समजले आणि ती तिच्या घरी परत आली. राहून राहून अर्चनाच्या डोक्यात लता काकींचे बोलणे घुमत होते. अर्चनाला माहेरी येऊन 3 दिवस झाले होते. आता अर्चना तिच्या आईची खूप चांगली काळजी घेत होती. आईला चांगले पदार्थ बनवून खायला देणे, आंघोळ घालणे,
कपडे धुणे ही सर्व कामे अर्चना करत होती. त्यामुळे आईच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होऊ लागली. आज पहिल्यांदा आई तिला बेटी म्हणाली होती. त्यामुळे अर्चना आईच्या गळ्यात पडून खूप रडली. इकडे जेव्हा तिचे दादा वहिनी घरी परत आले तेव्हा रजनीने आपल्या सासूच्या खोलीत जाऊन पाहिले आणि ती पटकन नवऱ्याकडे गेली आणि म्हणाली, तुझी आई तर आज अगदी व्यवस्थित दिसत आहे आणि ती तिच्या मुलीबरोबर गप्पा मारत बसली आहे. आईची तब्येत बरी झाल्याचे ऐकून अविनाश आश्चर्यचकित झाला. त्याने रजनीला विचारले, तू आईला आज ती गोळी दिली नाहीस का? रजनी म्हणाली, अरे कशी देणार मी ती गोळी? 3 दिवसापासून तुझी बहिणी तिची अगदी व्यवस्थित काळजी घेत आहे. खाण्यापासून ते तिच्या स्वच्छतेपर्यंत सर्व कामे तीच करत आहे. मला तर तिला गोळी देण्याची काही संधीच मिळाली नाही. रजनी भयंकर चिडली होती. अविनाशने एका बाटलीतून गोळी काढली आणि पाणी घेऊन आईकडे गेला आणि मग आईची खूप काळजी असल्याप्रमाणे नाटक करत म्हणाला, आई, ही व्हिटॅमिनची गोळी आहे. जर ही गोळी खाल्ली नाहीस तर तुला अशक्तपणा येईल. असे बोलत त्याने आईच्या तोंडामध्ये गोळी टाकून पाणी प्यायला दिले आणि तो तिथून गुपचूप निसटला. पण अर्ध्या तासाने अर्चना हे पाहून आश्चर्यचकित झाली की तिच्या आईची अवस्था पूर्वीप्रमाणे झाली होती. आईला पुन्हा एकदा वेड्याचा झटका आला होता. अर्चनाला तर काही समजत नव्हते, पण तिला आठवले की काही वेळापूर्वी अविनाशने आईला एक गोळी खायला दिली होती. हा विचार करत ती पटकन उठून स्वयंपाकघरामध्ये गेली. तेव्हा तिला स्वयंपाकखोलीच्या खिडकीत गोळ्यांची बाटली दिसली. तिने पटकन त्या गोळ्यांच्या बाटलीचा फोटो काढून आपल्या मैत्रिणीच्या मोबाईलवर पाठवला आणि त्या गोळ्यांबद्दल माहिती करून घेण्यास सांगितले. इकडे जेव्हा अर्चना आईच्या खोलीमध्ये आली तेव्हा तिने पाहिले तर तिची आई झोपली होती. त्यावेळी अर्चना खूप असहाय्य आणि एकटी वाटत होती. आज तिला तिच्या बाबांची खूप आठवण येत होती. त्यामुळे तिने बाबांचे कपाट उघडले आणि त्यांचे कपडे हातात घेऊन पाहू लागली. बाबांचे कपडे छातीशी लावून ती खूप रडली. त्यानंतर तिची नजर कपड्यांच्या खाली ठेवलेल्या बाबांच्या डायरीवर गेली. तिने पटकन ती डायरी उचलली आणि वाचायला सुरुवात केली. या डायरीमध्ये तिच्या बाबांनी अर्चना आणि अविनाशच्या लहानपणापासून ते मोठे होईपर्यंतच्या सर्व आठवणी लिहून ठेवल्या होत्या. पुढच्या पानावर लिहिले होते, एक पत्र माझ्या मुलीसाठी. अर्चनाने ते पत्र वाचायला सुरुवात केली. बाळा, तुला ठाऊक आहे का, जेव्हा तुला तुझ्या भावाने ह्या घराबाहेर काढले होते त्या दिवशी माझ्यात आणि अविनाशमध्ये खूप भांडण झाले. मला माफ कर बाळा. त्या दिवशी मी काहीही बोलू शकलो नाही. मी या नात्याच्या विरोधात नव्हतो. मला तुला परत बोलवायचे होते, पण अविनाशने मला थांबवले. मी तुला फोनवर बोलण्याचाही खूप प्रयत्न केला. तेव्हा अविनाशने मला स्पष्ट सांगितले की तुम्हाला दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. इच्छा असूनही मी तुझ्याशी संपर्क करू शकलो नाही. त्यानंतर सर्व काही सामान्य व्हायला लागले. तेव्हा एके दिवशी मी प्रॉपर्टीच्या वाटणीबद्दल बोललो. मला प्रॉपर्टीमध्ये तुझाही वाटा द्यायचा होता आणि याचा अविनाशला भयंकर राग आला. त्या दिवशीही आमच्यात खूप वाद झाले. त्यानंतर तुझ्या भावाच्या डोक्यावर रजनीबरोबर लग्न करण्याचे भूत सवार झाले आणि जेव्हा मी तिची माहिती काढली तेव्हा मला समजले की रजनी आणि तिच्या घरच्यांबद्दल कोणाचीच मते चांगली नव्हती. रजनीचे वागणे सुद्धा चांगले नव्हते. पण जेव्हा मी हे सर्व तुझ्या भावाला सांगितले आणि हेही म्हणालो की अर्चनाने प्रेमविवाह केला होता, तेव्हा तू तिला विरोध केला होतास. तेव्हा तुला घरच्या इज्जतीबद्दल लोकांचीही खूप काळजी वाटत होती आणि आज स्वतः प्रेमविवाह करणार असल्याचे सांगतो आहेस. मला सांग, तू ज्या मुलीबरोबर प्रेमविवाह करणार आहेस त्या मुलीच्या घरच्यांची इज्जत जाणार नाही का? की तू प्रेमविवाह केला आणि तू मुलगा आहेस म्हणून तुला सर्व काही माफ आहे का? तेव्हा घरच्या इज्जतीबद्दल तुला काही वाटत नाही का? पण तू रजनीच्या प्रेमामध्ये एवढा वेडा झाला होता की तिच्या विरुद्ध एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायला तयार नव्हता. मी एवढे बोललो तर त्याने माझ्यावर हात उचलला होता. हे वाचून अर्चना स्तब्ध झाली. आज तिला खूप असहाय्य वाटत होते. ती विचार करत होती की आई वडिलांवर हात उचलणे हा कुठला धर्म आहे. आज तिला तिच्या भावाचा खूप राग येत होता. ती मनात म्हणाली, मला तर असे वाटते आहे की आत्ताच्या आत्ता जाऊन भावाच्या आणि वहिनीच्या 2 तोंड कानशिलात भडकवाव्यात आणि आईवडिलांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घ्यावा. पण नाही, त्या दोघांनी जे काही केले आहे त्याचा बदला फक्त 2 चापटे देऊन घेतला जाऊ शकत नाही. तिने पत्र पुढे वाचायला सुरुवात केली. तुझ्या भावाच्या विरोधात असताना देखील मी माझ्या संपत्तीचे 2 भाग केले आहेत, कारण मला ठाऊक आहे जर मी सर्व अविनाशच्या नावे केले तर उद्या तो आम्हाला विचारणार देखील नाही.
माझी आणि तुझ्या आईची जी अवस्था झाली आहे त्याला जबाबदार फक्त तुझे दादा वहिनी आहेत. मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती खूप समजूतदार आहे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. झालेच तर मला माफ कर बाळा, तुझा अभागी बाबा. आपल्या वडिलांनी लिहिलेले पत्र वाचून अर्चना रडू लागली. त्यावेळेस तिने आपल्या मैत्रिणीला फोन लावला. हॅलो प्रिया, कुठे आहेस तू? मला तुला आता लगेच भेटायचे आहे. तेव्हा प्रिया म्हणाली, अर्चना मी तुला फोन लावणारच होते. मला त्या औषधाबद्दल तुला काही सांगायचे आहे. ठीक आहे, मी आत्ता लगेच निघते असे बोलून अर्चनाने फोन ठेवला आणि ती पटकन मैत्रिणीला भेटण्यासाठी निघून गेली. अर्चना जशी प्रियाजवळ पोहोचली तेव्हा प्रिया चकित होऊन म्हणाली, अर्चना, ज्या औषधाचा फोटो तू मला पाठवला होतास ते औषध कोणासाठी आहे? तेव्हा अर्चना म्हणाली, ते औषध माझ्या आईसाठी आहे. मला हे जाणून घ्यायचे होते की त्या गोळ्या व्हिटॅमिनच्या आहेत की आणखी काही. प्रिया म्हणाली, अगं अर्चना, मग तुझ्या घरात खूप मोठा कट रचला जातोय. कारण हे औषध सामान्य औषध नाही, तर एक भयंकर विष आहे जे हळूहळू माणसाचे मानसिक संतुलन बिघडवते आणि काही काळानंतर माणसाची अशी अवस्था होते की तो पूर्णपणे वेडा होतो. प्रियाचे बोलणे ऐकून अर्चनाचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता की तिचा भाऊ एवढ्या खालच्या पातळीला सुद्धा जाऊ शकतो, की प्रॉपर्टीसाठी तो स्वतःच्या आईला वेडे बनवण्याचा कट रचत आहे. हे ऐकून ती डोके धरून सोफ्यावर बसली. त्यानंतर तिने वडिलांच्या डायरीमध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी आपल्या मैत्रिणीला सांगितल्या. अरे देवा, एवढी मोठी फसवणूक! तुझ्या दादा वहिनीने प्रॉपर्टी मिळवण्यासाठी एवढा मोठा प्लॅन बनवला होता. अर्चना रागाने म्हणाली, प्लॅन तर आता मी बनवणार आहे प्रिया, आणि त्यात मला तुझी साथ हवी आहे. तेव्हा प्रिया म्हणाली, मी नेहमी तुझ्यासोबत आहे अर्चना, तू काही काळजी करू नकोस. सांग, तुझा प्लॅन काय आहे? त्यानंतर दोघी आपापसात काहीतरी बोलल्या आणि मग काही वेळानंतर अर्चना तिच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्चना तिच्या भावाला म्हणाली, दादा, बाबांच्या 13व्या नंतर मी अमेरिकेला परत जाणार आहे. माझी संध्याकाळची फ्लाईट आहे. तेव्हा अविनाश गोंधळून म्हणाला, अगं पण मला तुझ्याकडून कागदपत्रांवर सह्या करून घ्यायच्या आहेत. तुला जायचे असेल तर मी आधीच वकिलांना फोन करतो. बाबांचा 13व्याचा कार्यक्रम संपताच तू जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या कर आणि मग निघून जा. यावर अर्चना काहीही बोलली नाही. 13व्याच्या दिवशी पंडितजी वेळेत आले आणि 13व्याचा विधी सुरू झाला. हळूहळू सर्व शेजारी आणि नातेवाईक येऊ लागले. कथा संपल्यानंतर पंडितजींनी दिवंगत आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली आणि मग लोक माईकवर त्यांच्याबद्दल चांगले विचार व्यक्त करू लागले. मग अविनाश उठला आणि माझे वडील माझ्यासाठी देवासमान होते असे सांगून वडिलांबद्दल खूप चांगले बोलू लागला. त्याचे बोलणे ऐकून अर्चनाला असे वाटले की पटकन उठावे आणि अविनाशचा खरेपणा जगजाहीर करावा. पण त्यावेळेस तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले. बहुतेक ती कोणाची तरी वाट पाहत होती. अविनाश सर्व लोकांसमोर खूप चांगले असल्याचे नाटक करत होता. काही वेळानंतर आपल्या वडिलांना श्रद्धांजली देत बोलायला अर्चनाने सुरुवात केली. तेवढ्यात तिची नजर अविनाशवर पडली. अविनाशसोबत वकील साहेब बसले होते, जे त्याला सर्व कागदपत्र दाखवत होते. अर्चनाचे डोळे पाण्याने भरले होते. काही वेळाने प्रिया तिच्या नवऱ्यासोबत तिथे पोहोचली. त्यामुळे अर्चनाची हिंमत वाढली. ती वडिलांबद्दल बोलल्यावर म्हणाली, मला तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्हा लोकांना कदाचित माहिती नसेल की माझ्या भावाच्या नजरेत माझी लायकी फक्त जमिनीचा एक तुकडा आहे. अर्चनाचे बोलणे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यानंतर अर्चना म्हणाली, हो, ती जमीन जी माझ्या वडिलांनी माझ्या नावे केली होती, त्या जमिनीसाठीच त्याने मला इथे बोलावले आहे. जर ती जमीन माझ्या नावावर नसती तर मला हे सुद्धा ठाऊक झाले नसते की माझे वडील ह्या जगात नाहीत. त्यावेळेस तिचा भाऊ उठून उभा राहिला आणि रागाने तिच्याकडे पाहू लागला. अर्चना अविनाशकडे पाहून म्हणाली, आई वडिलांच्या जमिनीवर किंवा मालमत्तेवर मुलींचा हक्क नसतो ही गोष्ट मनातून पूर्णपणे काढून टाक. अरे, आम्ही मुली आमचा हक्क यासाठी सोडून देतो जेणेकरून आई वडिलांना कोणताही त्रास होऊ नये. पण आता तुझ्या कृतीतून हे स्पष्ट झाले आहे की माझे माहेर कायमचे संपले आहे. गेल्या काही वर्षात तू आणि तुझ्या बायकोने माझ्या आईवडिलांवर जे काही अत्याचार केले आहेत त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तुझ्या प्रत्येक कृतीचा हिशोब घेतला जाईल. अर्चनाचे बोलणे ऐकून अविनाश तिच्याजवळ गेला आणि तिला धमकावत म्हणाला, अर्चना, तू इथे जे बोलायला आली आहेस तेच बोल आणि इथून निघून जा. काहीही फालतू बडबड केलीस
तर त्याचे परिणाम वाईट होतील. तेवढ्यात रजनी अविनाश जवळ गेली आणि त्याला गप्प राहण्याचा इशारा करू लागली आणि मग अर्चनाला म्हणाली, ताई, तुम्ही आपल्या घरातील गोष्टी सर्वांसमोर उघड का करत आहात? जर तुम्ही इथे भांडणांबद्दल बोलत बसलात तर आपल्या बाबांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? अर्चना म्हणाली, अरे वा, ज्या लोकांमुळे माझ्या वडिलांनी दुःखात हे जग सोडले आणि आज तेच लोक त्यांच्या आत्म्याच्या शांतीबद्दल बोलत आहेत. पण आज मी गप्प बसणार नाही. सगळ्यांनाही कळू देत की जमिनीच्या एका तुकड्यासाठी माणूस कोणत्या पातळीला जाऊ शकतो. त्यानंतर अर्चनाने तिच्या पर्समधून गोळ्यांची बाटली काढली आणि म्हणाली, हे बघा, हे औषध आहे जे माझा भाऊ आणि वहिनी माझ्या आईला देत होते. आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हे औषध नाही तर एक विष आहे जे माणसाला पूर्णपणे वेडे बनवते. हे ऐकताच अविनाश म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे अर्चना? मला बदनाम करण्याचा हा सगळा डाव आहे. अर्चना म्हणाली, अरे दादा, थांब जरा, अजून बाबांची डायरी देखील वाचायची आहे. हे ऐकताच अविनाश आणि रजनी घाबरले. थोड्यात रजनीने अविनाशला तिथून पळून जाण्याचा इशारा केला. ते दोघे जसे तिथून पळून जायला लागले त्याच वेळेस पोलीस अगदी मोक्यावर पोहोचले आणि त्यांनी अविनाश आणि रजनीला ताब्यात घेतले. अर्चना म्हणाली, मग अविनाश, इथून गुपचूप पळून जाणार होतास का? जमीन तुझ्या नावावर करायची नाही का तुला? अर्चनाने वकिलाच्या हातातून ते कागदपत्र घेतले ज्यावर अविनाशला अर्चनाच्या सह्या हव्या होत्या. तिने सर्व पुरावे पोलिसांच्या हाती दिले. त्यानंतर प्रियाच्या डॉक्टर नवऱ्याने औषधांचा रिपोर्ट पोलिसांच्या स्वाधीन केला. फसवणूक करणाऱ्या पती पत्नीला न्यायालयाने 3 वर्षांची शिक्षा सुनावली आणि मालमत्तेबाबतचा निर्णय अर्चनाकडे सोपवला गेला. पण अर्चनाला संपत्तीचा मोह नव्हता. तिने तिच्या आईवडिलांचे वडिलोपार्जित घर आणि दुकान तिच्या भावाला दिले कारण तिला कोणाचा हक्क नको होता आणि तिच्या नावे असलेली जमीन विकून मिळालेले पैसे वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमाला दान केले. आणि आईला घेऊन ती अमेरिकेला गेली आणि तिथे गेल्यावर तिने आईची खूप सेवा केली, चांगली काळजी घेतली आणि काही दिवसातच आई पूर्णपणे बरी झाली. अर्चनाने मुलगी असल्याचे कर्तव्य अगदी व्यवस्थित निभावले होते, बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.